तर माझ्या असं लक्षात आलेलं आहे, की गुरुचरित्र पारायणाबद्दल लोकांचे खूप सारे गैरसमज आहेत. त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवते आहे. खरं तर Instaवरती मी गुरुचरित्र पारायणाच्या मांडणीचा व्हिडिओ शेअर केलेला. त्याला जवळपास 2,00,000च्या वरती व्ह्यूज आहेत आणि तो छान असा व्हायरल गेला. त्याच्यावरती खूप छान-छान अशा कमेंट्स आहेत. पण त्याच्यावरती अशा काही कमेंट्स होत्या, की मी ज्या ग्रंथाच्या पारायणाची मांडणी करते आहे, तो महिलांनी वाचायचा नाहीये किंवा महिला वाचू शकत नाही. खरं तर मी 15 वर्षांपासून तोच ग्रंथ वाचते आहे. मला तर खूप चांगले अनुभव आहे. मला एक पण वाईट अनुभव आलेला नाहीये आत्तापर्यंत. पण जेव्हा तुम्हाला अशा कमेंट्स वगैरे येतात किंवा तुम्हाला कोणी असं बोलतं ना, त्यावेळेस तुमचं स्वतःचं मन सुद्धा एक वेळेस का होईना शंका घेतं त्या गोष्टीवरती आणि मलाही तसंच झालं थोडा वेळ मलाही विचार करायला भाग पडलं गेलं. मग त्यानंतर ना आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या दिवशी आम्ही दिंडोरीला दर्शनासाठी गेलेलो आणि जाताना मी आवर्जून जो मी पारायण करते तो ग्रंथ सोबत घेतला. तिथे गेल्यानंतर ना तिथे मी माझ्या काही शंका होत्या त्या त्यांना विचारल्या, की असं-असं लोक म्हणतात. त्यावरती त्यांनी मला इतकं छान समजून सांगितलं, की असं कुठल्याही ग्रंथात लिहिलेलं नाहीये, की हा ग्रंथ महिलांनी वाचू नये, हा पुरुषांनी वाचावा. तर मी जो ग्रंथ वाचते आहे ना, तर तो ग्रंथ मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. मी ज्या ग्रंथाचं पारायण करते आहे, तो हा ग्रंथ आहे, ज्याचं मी 15 वर्षांपासून पारायण करते आहे. आणि दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे, तो हा आहे. तर या दोन्हींमध्ये फरक काय? तर या दोन्हींमध्ये इतकाच फरक आहे, की जो ग्रंथ आहे हा संक्षिप्तमध्ये बनवण्यात आलेला आहे. या मूळ ग्रंथापासूनच हा ग्रंथ बनवण्यात आलेला आहे. फरक इतका आहे, की या ग्रंथामध्ये ओव्या कमी आहेत आणि जो मूळ ग्रंथ ज्याचं मी पारायण करते आहे, त्यामध्ये खूप साऱ्या ओव्या आहेत आणि 7 दिवसांच्या पारायणामध्ये 1 दिवसाचं वाचन करण्यासाठी त्याला 2.5 तास लागतात. तर या ग्रंथाचं 7 दिवसांच्या पारायणामध्ये 1 दिवस वाचन करायचं असेल तर 1.5 ते सव्वा तास लागतो. यामध्ये अवघड शब्द कमी आहेत, त्यामुळे याला वेळ पण कमी लागतो आणि याला संक्षिप्त स्वरूपामध्ये बनवलेलं आहे. सर्वांनाच इतकं काही संस्कृत व्यवस्थित वाचता येतं असं काही नाही आहे किंवा खूप वेळ बसण्याची क्षमता सर्वांमध्ये आहे असं काही नाही. त्यामुळे त्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये बनवलेलं आहे. त्या व्यतिरिक्त या ग्रंथामध्ये काहीही चेंजेस केलेले नाही आहे. आणि मेन म्हणजे मला दिंडोरीच्या केंद्रामध्ये सांगण्यात आलं, की कुठल्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही आहे, की स्त्रियांनी हा ग्रंथ वाचायचा नाही आहे म्हणून. आणि त्यांनी हे आणि त्यांच्या मते असं कोणी जर सांगत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचं सांगतं आहे आणि असा चुकीच्या गोष्टींचा प्रसार करू नये. अशा चुकीच्या गोष्टींचा प्रसार कुठेही व्हायला नको आहे, असं त्यांना सुद्धा वाटतं आहे. आणि गुरुचरित्र हा खूप पवित्र असा ग्रंथ आहे. यामध्ये वयाची अट नाहीये किंवा तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात असा सुद्धा भेदभाव हा ग्रंथ वाचण्यामध्ये अजिबात नाहीये. तुमच्या मनात श्रद्धा असेल तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. आणि जो मूळ ग्रंथ आहे ना, तो वाचण्यासाठी अवघड आहे. त्यात खूप ओव्या आहे. तसं त्याचं फळ सुद्धा आपल्याला चांगलं भेटतं आणि पारायण करणं सुद्धा थोडंसं अवघड आहे. त्यामध्ये खूप अवघड असे शब्द सुद्धा आहेत. पण आता मी त्या ग्रंथासोबत कम्फर्टेबल आहे. मला इतक्या वर्षांपासून वाचनाची सवय झाल्यामुळे माझा स्पीड पण खूप चांगला आहे तो ग्रंथ वाचण्याचा आणि मला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. आता तुम्ही म्हणाल, की हा दुसरा ग्रंथ मी कशासाठी आणलेला आहे? तर हा दुसरा ग्रंथ मी ज्यासाठी आणलेला आहे ना, ते लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी स्वतःचे पारायण करणार आहे. ते मूळ ग्रंथाचंच पारायण करणार आहे. कारण मी त्यासोबत कम्फर्टेबल आहे. मला आता त्याचं वाचन करण्याची सवय पण छान झालेली आहे. आणि मला असं वाटतं, की दुसऱ्यांना काही गोष्टी सांगण्याच्या अगोदर ना, आपण स्वतः त्या गोष्टींबद्दल रिसर्च करायला हवा, माहिती काढायला हवी, केंद्रामध्ये विचारायला हवं. आता तर मी दिंडोरीसारख्या खूप मोठ्या अशा केंद्रामध्ये या ग्रंथाबद्दल छान अशी चौकशी केलेली आहे. आणि कुणाला जर असं वाटत असेल, तर त्यांनी पुन्हा एकदा चौकशी करू शकता. आणि तुमच्याकडे सुद्धा हा जर मूळ ग्रंथ असेल, तर त्याचे नक्कीच खूप सारे फायदे आहेत. तुम्ही मूळ ग्रंथाने जर पारायण केलं, तर हे ते अतिशय चांगलं आहे. कुणी तुम्हाला सांगत असेल, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा आणि
तुम्ही माझ्या मतासोबत सहमत असाल का? नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि आज ना मुहूर्त लागला झाडं लावायला, कारण ना खूप दिवसांपासून झाडं आणली होती आणि त्यांना तसंच त्या याच्यामध्ये पाणी देणं चालू होतं, पण थोडी थोडी सुकायला लागलेली. म्हटलं आता आज झाडं लावून घेऊयात, कारण जितकी झाडं आणली ना तितक्या माझ्याकडे कुंड्या नव्हत्या. मग नंतर कुंड्या वगैरे आणल्या आणि मग आता झाडं लावायला घेतली. आता हे कोकोपीट आणलेलं ना ते पहिल्यांदा पाण्यामध्ये भिजत ठेवलं आणि ते असं मोकळं मोकळं झालेलं. यानंतर मग माझी तुळस आहे ना ती मोठी होऊन खराब होऊन गेलेली. मग आता दुसरी तुळस मी इथे लावायला घेतलेली. तर यामध्ये अजून दुसरं एक झाडसुद्धा भेटलं. छान तुळस वगैरे लावून घेतली आणि अजून मी दुसरी जी झाडं आणलेली होती ना ती पण एक एक करून लावायला घेतली. हे जास्वंदीचं झाड आहे आणि याचं खूप छान असं फूल आलेलं होतं. हे पण एका कुंडीमध्ये लावून घेतलं. पहिल्यांदा ना मी थोड्या छोट्या छोट्या कुंड्या आणलेल्या मागच्या वेळेस, पण आता ना सगळ्या झाडांना मी मोठ्याच कुंड्या आणल्या, म्हणजे मग जास्त माती बसली जाते आणि मुळं वाढण्यासाठी पण जागा भेटते. ही जी कुंडी आहे ना ही मी पुदिन्याचे झाडं लावण्यासाठी आणलेली, पण आता सध्या तर पुदिन्याचं झाड माझ्याकडे नव्हतं. मग म्हटलं आता यामध्ये गवती चहा लावून दिला, कारण गवती चहासुद्धा पसरला जातो ना, मग ही कुंडी मला त्यासाठी योग्य वाटली. यानंतर हे गुलाबाचं झाड आहे, हे पण मी या कुंडीमध्ये लावून घेत आहे. यानंतर ना मी सगळ्या झाडांची कटिंग करून घेणार आहे, कारण आता पावसाळा आहे ना, मग झाडं छान फुटतील. आणि हे सगळं करताना बाल्कनी खूप खराब झालेली, सगळीकडे माती माती पसरलेली होती. पण म्हटलं आता कितीही पसारा होऊ द्या, सगळं आवरूनच घेऊयात. मग मी ना पहिल्यांदा झाडांची सर्व कटिंग वगैरे करून घेतली आणि यानंतर छान बाल्कनी धुवून वगैरे घेतली. खरं तर झाडांची कटिंग करायला अजिबात इच्छा होत नव्हती, पण मग आता पावसाळा आहे ना, खूप छान असा फुटवा करतील झाडं, त्यामुळे मी कटिंग करूनच घेतली. झाडांची कटिंग केल्यानंतर अशी काहीशी माझी बाल्कनी दिसत होती आणि अशी सर्व झाडं छान दिसत होती. तर ह्या प्रकारे मी सर्व झाडांची कटिंग केलेली आहे आणि ते कडाचं मोगऱ्याच्या फुलांचं झाड आहे, तर त्याला मी पूर्ण कट केलेलं आहे. त्याचे पानं पण खूप खराब झाले.